रक्तदान शिबिर डोळे तपासणी कार्यक्रम ठेवलेला आहे. तो अजून भरपूर कार्यक्रम आहेत. तिथं आता 15-20 मिनिटामध्ये आम्ही निघणार प्रोग्राम. काय कार्यक्रम आपले आपले झाडे लावणं, अनाथ आश्रममध्ये अन्नदान केलेले आहे, गौशाळेमध्ये चारा वाटप केलेलं आहे. वाढदिवस तर सर्वच करतात. तुम्ही चांगला उपक्रम चालू केला. हे सगळं माझे मित्र परिवार, मी काहीच नाही केलेलं, माझं मित्र परिवार. मग मित्र परिवाराला काय सांगणार म्हणजे आता ते ना माझ्यासाठी एवढं केलेलं आहे का मी बोलू शकत नाही, एवढं केलेलं आहे. दुसऱ्याची वाढदिवस असतात. हो 100% आमचं महाकाल फाउंडेशन आहे. महाकाल फाउंडेशन महाराष्ट्राचं भरपूर मोठं फाउंडेशन आहे आमचं. अजून मुलं आले भरपूर आता एक वेळेस ओळखतो नाही असं म्हणते किती आपल्याला वेळ तरी 50,000 या होतो डोनेट करून शुभेच्छा दिल्या भाऊला. काय शुभेच्छा पाटील कळले यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांमध्ये नेत्र तपासणीवर रक्तदान शिबिर आयोजित केलेले सामाजिक कामाचा मासा आपल्या हाती घेतलेला आहे. अशा तरुणांसाठी असं म्हणजे किशोर भाऊ प्रत्येक तरुणाने आपल्या वाढदिवसानिमित्त असे सामाजिक कामं हाती घेतले. समाजामध्ये आपण स्मशानभूमी जवळजवळ राम लागेल या ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहोत. तसेच कर्मणमध्ये जे नागरिक नागरिकांना गावच्या वाढदिवसानिमित्त उपलब्ध करून दिल्यात. मी भाऊला असं विनंती करतो की आपल्या वाढदिवसानिमित्त आपण विविध कार्यक्रम आयोजित करून गोरगरिबांना आपल्या मार्गापासून मदत नेहमी करत आहोत. या गोरगरिबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच राहणार आहे आणि त्या आशीर्वादामुळे नक्कीच एक दिवस रोजी महाकाल फाउंडेशन करमाल इथे श्रीराम मंदिरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे. आपल्या गावातीलच श्री किशोर राजेंद्र भाऊ उकरडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे. तर येथे सर्व फाउंडेशनचे सदस्य, किशोर भाऊचे सर्व मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ सकाळपासूनच इथे अतिशय उत्साहानं रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि रक्तदान शिबिरासोबतच नेत्र तपासणी शिबिर पण येथे ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय नेत्र तपासणीसाठी पण गावकऱ्यांचा मोठा सहभाग आहे आणि गावातील जो तरुण वर्ग आहे तो सुद्धा अतिशय मोठ्या संख्येने इथे रक्तदान शिबिराला येत आहे. 1 वाजेपर्यंत इथे रक्तदान शिबिर हे सुरू असणार आहे. तर गावातील जास्तीत जास्त तरुणांनी या शिबिरामध्ये रक्तदान करून या मानवतेच्या समाजसेवेच्या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी असा समाजाभिमुख समाज उपयोगी उपक्रम घेणं ही काळाची आणि समाजाची खूप मोठी गरज आहे आणि हेच लक्षात घेऊन आपल्या भाऊंच्या मित्रपरिवाराने त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे रक्तदान शिबिर ठेवलं. याचा नक्कीच मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपयोग होणार आहे. दत्ताजी भाले रक्तकेंद्र हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने सुद्धा या सर्व ग्रुपचे मनपूर्वक अभिनंदन आणि आम्हाला इथं रक्तसंकलन करण्याची संधी दिली. धन्यवाद. अरे वाका लागतं त्याला हे काय म्हणजे बरोबर 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं टाका माती टाका. वाकली तुला पावसाचा
ते थोडं सकाळी लवकर पाहिजे होतं. या नाना या या निघून या काही चाळीस लोक पाच सहा वेकेन्सी आहे मग त्याच्यानंतर 5 मागले पाहिजे मुंबई जगतासाठी सध्या आस्था फाउंडेशन संचलित वसंत प्रभा विसावा या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आज आपल्या या ठिकाणी किशोर भाऊ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील सर्व रहिवाशांना जेवणाचं व्यवस्था केली होती. खरोखर त्यांचं कार्य फार महान आहे आणि विशेष बाब अशी या ठिकाणी की ते नेहमीच असं काम करत आलेले आहे. महाकाल त्यांचा ग्रुप आणि ज्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद आहे त्यांच्याकडून साहजिक सत्कार्य होतच असतं. नेहमीच ते हे काम करत असतात. करमाड परिसरात प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणूनही ते नावाजलेले आहेत आणि एक भाऊ म्हणून सर्वांनाच त्यांचा आधार असतो. सर्व तरुण पिढींना ते मार्गदर्शक आहेत आणि नेहमीच त्यांनी असं मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा असते. भाऊंनी नेहमी असं काम पुढेही करत राहावं. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मी मोहनदास आस्था फाउंडेशन आमचं ट्रस्ट आहे जे हे संस्था चालवते आणि वसंत प्रभा विसावा या वास्तूचं नाव आहे जिथे 40 वयोवृद्ध लोक राहतात. 26 जेंट्स आणि 14 लेडीज. आम्ही 2023 इथं राहायला आलो आणि आमच्या 3 एकर जमिनीमध्ये 5000 स्क्वेअर फीटचं बांधकाम करून आम्ही 40 लोक आता इथं राहतो. आमच्या आजूबाजूच्या गावातले 25 लोक आमच्याकडे काम करतात सेवेकरी म्हणून आणि आस्था फाउंडेशन आमच्या ट्रस्टचं नाव आणि त्यांच्या वाढदिवसासाठी आमचे खूप खूप शुभेच्छा. किशोरभाऊ उकिरडे. आम्हा सर्वांच्या वतीने एक दिवस आणि सर्व मॅनेजमेंटच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आमच्यावर अशीच आस्था ठेवा ही रिक्वेस्ट करते. काय कार्यक्रम ठेवला होता आज? कार्यक्रम काय ठेवला होता? आज यांनी उकेडे सरांनी आम्हा सर्व रहिवाशांना दिले एक वर्गणी दिली 11,000ची आणि अन्नदान केले सर्वांना. त्याबद्दल सर्वांच्या तर्फे उकेडे नेहमी समाजसेवेची आवड असणारे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून व गरिबांसाठी स्वादिष्ट जेवण व इथे काही कामासाठी देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांची मनपूर्वक अभिनंदन व त्यांना वाढदिवस